किसान कृषी प्रदर्शन गेवराई येथे आज कृषी प्रदर्शन चालू असताना एक घेतलेला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ। तर कृषी प्रदर्शन बघण्यासाठी शेतकऱ्यांसाठी गेवराई येथील शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी आहे, कारण की 7 तारखेची शेवट आहे। तर चला मंडळी, बघूया आपण कृषी प्रदर्शनमध्ये कोणती अवजारे आहेत जी की शेतीसाठी उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला कशा प्रकारे उपलब्ध होतील किंवा भेटतील, यासाठी आपण या कृषी प्रदर्शनमध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत। सर्वप्रथम कृषी प्रदर्शनाच्या गेटवर आपण आलेलो आहोत। गेटमध्ये जाताच आपल्याला एक 30 रुपयाचं तिकीट फाडायचं आहे। नंतर पुढे सर्व ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे शेतीचे अवजाराची वस्तू, ट्रॅक्टर, नांगर, वेगवेगळे जे शेतीसाठी उपयोग असणारे वस्तू किंवा अवजारे हे आपल्यास पाहावयास मिळत आहे। तुम्ही इथे छोट्या ट्रॅक्टरपासून ते मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत JCB, पोकलँड वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारे हे बघू शकता। तसेच विकसित केलेली बियाणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, छोटाले ट्रॅक्टर, वेगवेगळ्या पद्धतीचे मशागतीसाठी लागणारे अवजारे हे या प्रदर्शनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, ज्यामध्ये शेतकरी हे त्यांच्या शेतीत सुधारणा करून त्यांचे उत्पन्न आर्थिकदृष्ट्या वाढवण्यासाठी किंवा त्यांची मेहनत कमी करण्यासाठी एक प्रयोग असं म्हणता येईल। येथे तुम्हाला झटका मशनी, रानटी किंवा जंगली प्राण्यापासून वाचण्यासाठी देखील वस्तू येथे उपलब्ध आहेत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे येथे स्टॉल लावलेले आहेत। येथे बियाण्याच्या जाती, त्यांची माहिती, ड्रोन, वेगवेगळ्या पद्धतीने जे काही शेतीसाठी उपयुक्त आहेत अशी विकसित झालेली अवजारे, यंत्रे आपल्याला या प्रदर्शनमध्ये पाहायला मिळत आहे। येथे सौर पंप, झटका मशीन, वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारे आपणास पाहायला मिळत आहे, जे की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। त्याची माहिती ते आपल्याला पुरेपूर देत आहेत आणि त्या माहितीनुसार आपण त्या वस्तू खरेदी केल्या अथवा त्यांची माहिती घेऊन जर आपल्या शेतीत बदल केला तर आपले उत्पन्न आर्थिकदृष्ट्या वाढू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या प्रदर्शनमध्ये लोकांनी गर्दी केलेली होती आणि हे आमचे 4 मित्र प्रदर्शन बघायला आलेले होते। नंतर आम्ही प्रदर्शन बघत पुढे आलेलो आहोत। यामध्ये तुम्हाला शेतीचे अवजारे, वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे फळे, भाज्या आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचे वाढीव दर्जाचे बियाणे तयार केलेले आहे आणि वेगवेगळ्या वस्तू या प्रदर्शनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत। शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत एक महत्त्वाचे किंवा शेतीसाठी लागणारे अवजारे हे या कंपन्यांनी तयार केलेले असतात। ते त्यांच्या प्रचारासाठी या प्रदर्शनमध्ये त्यांचे स्टॉल लावून उपस्थित करत असतात व शेतकरी तेथून माहिती घेऊन किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्या वस्तूची सर्व विचारपूस करतात आणि नंतर ते सर्व प्रोडक्ट आपल्या शेतीसाठी कसे कामाला येईल याची दक्षता घ्यावी म्हणून गेवराई येथील दसरा मैदानामध्ये कृषी प्रदर्शन हे आयोजित केलेलं होतं। त्यातच शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला पाहावयास मिळत आहे। येथे वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारे देखील आहेत आणि येथे विशेष आकर्षणाचा भाग म्हणजे चायना येथून आलेला एक बोकड आहे। त्या बोकडाची खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही बघू शकता, हा चायनामधील बोकड आहे। या बोकडाला पाहण्यासाठी लोकांची अशी प्रचंड गर्दी होती। हा बोकड 2 ते 1.5 फूट उंचीचा होता आणि दिसायला फार विचित्र किंवा रेखीव होता। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा बोकड आहे। हा बोकड हा चायनाचा आहे। हा कृषी प्रदर्शनमधला खास एक आकर्षक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण या बोकडासाठी येथे शेजारी त्यांना फॅन लावलेला होता, त्याला गरमत असल्यामुळे, म्हणजे तो आपल्या हवामानात देखील सट होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे। आणि या बोकडासाठी स्पेशल वेगवेगळ्या पद्धतीने त्याची देखभाल केली जाते आणि येथे येणाऱ्या सर्व कृषी प्रदर्शन पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा हा बोकड आहे। तुम्ही बघू शकता, हा चायनामधील बोकड या प्रदर्शनमध्ये आकर्षक ठरत आहे। तर शेतकरी बांधवांना, जे कोणी गेवराई तालुक्यातील जवळपासचे असतील त्यांना आव्हान आहे की तुम्ही या प्रदर्शनचा आज 7 तारखेला शेवटचा दिवस आहे, अवश्य भेट द्या आणि आपल्या शेतीसाठी लागणारे अवजारे, वस्तू यांची माहिती घ्या व त्यात शेतीत कसा पुरेपूर फायदा करता येईल याची माहिती घेऊन तुम्ही हे प्रदर्शन पाहावे। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माहिती जर तुम्हाला छान वाटत असेल किंवा पुरेपूर फायद्याची वाटत असेल तर आपल्या चॅनलला शेअर जरूर करा।
धन्यवाद.